शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र केतन काकडे, फर्टिलायझर ॲग्री प्रायव्हेट लिमिटेड. तर आज आपण आहोत शेळवे या गावामध्ये. श्री समाधान लोकरे यांचा हा मक्याचा प्लॉट आहे आणि या मक्याच्या प्लॉटला आपले जैविक खतं कॉपीएस NPK आणि केमॅट हे 2 प्रोडक्ट वापरले आहेत. तर साधारणतः तुम्ही पाहू शकतो की मकाला पेरणीमध्ये आणि नंतर एक बेसळ डोस केल्यानंतर हा फरक आपल्याला ह्या मक्यामध्ये जाणून आला. साधारणतः उंचीमध्ये बघायला गेलं तर साधारणतः 10 फूटपर्यंत आता सध्या उंची आहे याची. काय आणि पानाचा साईज वगैरे बघू शकता तुम्ही वगैरे या इकडे. पानाची साईज वगैरे बघू शकतो आपण पानाची साईज वगैरे कशी आहे. तर एक आपला पंजा एवढा बसेल एवढीशी साईज आहे याची आणि याचे पाट वगैरे खूप मजबूत भरलेले आहेत. आता सध्या अजून त्याला कणीस लागलेलं नाही आहे, कणीस लागायचं आहे. आणि पूर्ण एकंदरीत जर पाहता या मक्याची जी उंची आहे याच्यामध्ये जी काळुकी आपण बघतो ह्याची जी उंची बघतो तर ही केवळ फर्टिलायझरच्या कॉपीएस NPK आणि केमॅक या 2 खतामुळे शक्य आहे. तुम्हाला सध्या जर असं आपलं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही फर्टिलायझरचं कॉपीएस NPK केमॅक तुम्ही वापरा. आणि जर आपल्याकडे आपण जर धान्याची मका करत असू किंवा चाऱ्याची मका करत असू तर तुम्ही नक्कीच पेरणी वेळी आणि 1 डोस नंतर असे 2 डोस जर आपण केले तर नक्कीच तुम्हाला या पद्धतीचं उत्पादन 100% मिळेल. धन्यवाद.